स्वागतं स्वागतं सुस्वागतं 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 सुस्वागतं। नाश थांबवा भूमातेचे तन मन जळते आहे, हा नाश थांबवा भूमातेचे तन मन जळते आहे। ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे। हा नाश थांबवा भूमातेचे तन मन जळते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे। पुणे शहरामध्ये काही कडुलिंबाची झाडं आहेत, वडाचं झाड आहे, पिंपळाचं आहे, आवळ्याचं आहे। ही सगळी जी झाडं आहेत ही फार महत्त्वाची आहेत। काही झाडे यातली काही 24 तास ऑक्सिजन आपल्याला देत असतात। वडाचं झाड, तुळशीचं झाड हे 24 तास ऑक्सिजन मिळत असतो आणि ऑक्सिजन आपल्याला मोफत मिळत असतो। या ऑक्सिजनचं महत्त्व आपल्याला गेल्या 4 वर्षामध्ये कळालं। ज्यावेळी कोरोना आपल्या भारत देशामध्ये आला तेव्हा ऑक्सिजन सिलेंडर आपल्याला मिळत नव्हतं आणि तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व कळालं आणि म्हणून आपण वृक्ष संवर्धन करणं ही काळाची गरज आहे। इको क्लब मिशन फॉर लाईफ, इंग्रजीतच नाव दिलेलं आहे पहा। इको क्लब मिशन फॉर लाईफ आणि शालेय पोषण आहार, त्यामध्ये असणारे जे न्यूट्रियन्स आहेत, पोषण मूल्य आहेत, त्या पोषण मूल्यांचं महत्त्व आपण मार्गदर्शन करणे। अन्न आपण जे उपभोगतो, जे फूड खातो, त्या अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते। वाढ अन्न आपल्याला जगवतं आणि त्या अन्नातील असणारे जे पोषक घटक आहेत ना, पोषक घटक कोणते? प्रोटीन्स, विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि कॅलरीज। तुकाराम उत्कृष्ट सांगतील तुम्हाला, ज्या आपण उष्मांक म्हणतो, प्रथिन म्हणतो, जीवनसत्व म्हणतो, कर्बोदके म्हणतो, चरबी म्हणतो, असे विविध प्रकारचे जे काय घटक आहेत हे घटक आपल्याला विविध प्रकारच्या अन्नाच्या माध्यमातून, अखाद्य पदार्थांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या शरीराला घेता येतात। इको क्लब म्हणजे जी वृक्ष आहेत आपल्या शेजारी, आपल्या शाळेच्या मैदानात किंवा आपल्या घराशेजारी आसपास जिथं मोकळी जागा मिळेल त्या ठिकाणी वृक्षाची लागवड आपल्याला करायची आहे। कारण पर्यावरणात बघितलं तर भरपूर समस्या आहेत। जल प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, हवा प्रदूषण असेल, अशा विविध समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतंय। कारण भविष्यात आताची ही पिढी भविष्यात आपल्या भारताचे नागरिक असणार आहेत, त्यामुळे त्यांना शालेय जीवनापासून विविध समस्यांची जाणीव व्हावी म्हणून इको क्लब आणि शालेय पोषण आहार यांची माहिती हा उपक्रम भारत सरकारनं लागू केलेला आहे।